राहुल गांधी नांदेडवरून परभणीकडे रवाना। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार। सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू। विरोधक राजकारणासाठी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या भेटीला जात आहेत। राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून संजय शिरसाट यांची टीका। मंत्री संजय शिरसाट मस्साजोगमध्ये दाखल। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला शिरसाट यांचा देशमुख कुटुंबियांसोबत संवाद। नाराज छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भुजबळ आणि फडणवीस यांच्यामध्ये पाऊण तास चर्चा। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज। ओबीसींचं नुकसान होणार नाही, 8 ते 10 दिवसांमध्ये पुन्हा एकदा भेटून मार्ग काढू असं फडणवीसांनी सांगितलं। फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांची माहिती। महायुतीच्या विजयामध्ये ओबीसींचं देखील पाठबळ असल्याचं फडणवीस म्हणाले। ओबीसींची नाराजी दूर करावी लागेल, तोडगा काढण्यासाठी फडणवीसांनी वेळ मागितला। भुजबळांची माहिती। आता जास्त काही सांगू शकत नाही, भाजपामध्ये जाणार का या प्रश्नावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। आमचा पक्षांतर्गत प्रश्न आम्ही आमच्या पद्धतीनं सोडू, भुजबळांवरील प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर। सरकारमध्ये तमाशा सुरू आहे, भुजबळ आणि फडणवीसांच्या भेटीनंतर नाना पटोले यांची टीका। मनिदा हवा असल्यानं पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच, काहींना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हवं असतं, संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांनी फडणवीसांची भेट घेतली। सागर बंगल्यावर ही भेट झाली। मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला। अजित पवारांपाठोपाठ मनसे नेत्यांकडून आज फडणवीसांची भेट। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, नाना पटोले यांची मागणी। परभणीमध्ये मनोरुग्णानं जी कृती केली त्याचा निषेध। काँग्रेसनं आतापर्यंत 80 वेळा संविधान बदललं, त्यामुळे परभणीमध्ये येऊन राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचं वक्तव्य। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। काल नवीन एसपींनी ग्रामस्थांची भेट घेतली। आरोपींना लवकरात लवकर अटक करू असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची माहिती। बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळालं तर देशमुखांना न्याय मिळेल का? संतोष देशमुख हत्या प्रकरणी संजय राऊतांचा सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये शनिवारी मोर्चा निघणार। 28 तारखेला सर्व संघटना, सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार। मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडके। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीकडूनच निवडणूक लढणार। शिवसेनेचे संघटन बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं उदय सामंत यांचं वक्तव्य। काल 2 भाऊ एकत्र आले, याचा महाराष्ट्राला आनंदच। ठाकरे कुटुंब एक, मात्र वैचारिक मतभेद। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राला मान्य असेल, संजय राऊतांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या साताऱ्यातील दरेगावातील शेतीची शिंदे यांच्याकडून पाहणी। साताऱ्याच्या कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्याचा संवाद मेळावा। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा। यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईके यांचं जोरदार स्वागत। मंत्री अशोक उईके आणि आमदार राजू तोडसा यांची शहरामधून मिरवणूक, जेसीबीतून पुष्पवृष्टी। राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माजी खासदार दत्ता मेघे यांची भेट घेतली। वर्ध्यातील सावंगी इथल्या निवासस्थानी ही भेट झाली। मंत्री झाल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात दाखल। नितेश राणेंचा ठिकठिकाणी सत्कार आणि स्वागत, तर कुडाळमध्ये राणे कुटुंबाचं एकत्र जंगी स्वागत। जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांचं जोरदार स्वागत। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत।